नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरती 2023 तर्फा वनरक्षक भरतीचा दुसरा टप्पा झालेला आहे. तर वनरक्षक भरतीचा लेखी परीक्षेचा निकाल लागलेला आहे आणि ज्यांना सुद्धा मित्रांनो 54 मार्क पडले तर त्या 54 वाल्या सर्व मुलांचं मित्रांनो त्या लिस्टमध्ये नाव आहे, त्या यादीमध्ये नाव आहे. आणि ज्यांना सुद्धा मित्रांनो 54 मार्क पडले, ज्यांना सुद्धा 45% गुण पडले वनरक्षक भरतीमध्ये, त्यांना मित्रांनो पुढील प्रोसेससाठी बोलावण्यात येणार आहे. जसं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, जसं ग्राउंड झालं, तर वनरक्षक भरतीचा जो कटअप आहे मित्रांनो हा वाढणार आहे. लेखी प्लस ग्राउंडचा कटअप मित्रांनो वाढणार आहे या कारणानं. तर कोणत्या कारणाने मित्रांनो वनरक्षक भरतीचा लेखी प्लस ग्राउंडचा फायनल कटअप वाढणार आहे आणि यावर्षी मित्रांनो वनरक्षक भरतीचा लेखी प्लस ग्राउंडचा कटअप किती लागणार आहे? 200 पैकी SC ST OBC WS&T VJ ओपन SBC या सर्व कॅटेगरीचा महिला आणि पुरुष उमेदवारांचा फायनल सिलेक्शन किती मार्कावर होणार आहे आणि फायनल कटअप किती लागणार आहे मित्रांनो वनरक्षक भरतीचा, त्याबद्दलच तुम्हाला मेन सांगणार आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मेन तुम्हाला याबद्दलच सांगणार आहे की वनरक्षक भरतीचा लेखी परीक्षेचा कटअप किती लागणार आहे. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून वनरक्षक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा, वनरक्षक भरतीचा दुसरा टप्पा मित्रांनो झाला आहे. पहिला टप्पा मित्रांनो लेखी परीक्षा आणि दुसरा मित्रांनो लेखी परीक्षेचा निकाल. तर ज्यांना सुद्धा मित्रांनो 54 मार्क पडले तर त्यांना ग्राउंडसाठी चान्स मिळणार आहे. पण यावेळेस मित्रांनो लेखी प्लस ग्राउंडचा जो फायनल कटअप आहे हा मित्रांनो वाढणार आहे. तर त्याचं जे कारण आहे ते तुम्हाला सर्वात आधी सांगून देतो. तर पहा, 2018 मध्ये जेव्हा भरती निघाली होती वनरक्षकची, तर त्यावेळेस मित्रांनो जवळपास त्यावेळेस महापोर्टलने मित्रांनो वनरक्षक भरतीची परीक्षा घेतली होती आणि 2023 मध्ये जे परीक्षा आहे हे मित्रांनो TCS कंपनीने घेतली होती आणि 2018 मध्ये 900 जागांसाठी वनरक्षकची भरती निघाली होती आणि 2023 मध्ये मित्रांनो 2000 प्लस जागांसाठी भरती निघाली होती. त्याचबरोबर 2018 मध्ये जे परीक्षेला पेपर जो होता तर हा मित्रांनो 120 मार्काचा पेपर होता आणि 120 प्रश्न परीक्षेला होते. आणि यावर्षी काय झालं आहे 2023 मध्ये, तर 2023 मध्ये मित्रांनो टोटल 120 मार्काचा पेपर होता आहे. ठीक आहे, आणि 60च प्रश्न परीक्षेला होते, ज्यामध्ये यामध्ये इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न होते, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न, GKचे 15 आणि मराठी व्याकरणचे 15 प्रश्न. यावेळी मित्रांनो टोटल फक्त 60च प्रश्न परीक्षेला विचारले गेले होते. एका प्रश्नाला 2 गुण देण्यात आले होते. 60च प्रश्न परीक्षेला विचारले गेले होते 2023 मध्ये. तर यामध्ये काय झालं की मुलांना मित्रांनो टायमिंग भेटला यावेळेस. ठीक आहे, तर 2018 मध्ये मुलांना टाइम भेटला नव्हता, कारण की 2018 मध्ये 90 मिनिटाचा टाइम पेपरसाठी होता आणि 2023 मध्ये जो पेपरसाठी जो टाइम होता तो 120 मार्काचा पेपर होता आणि 60च प्रश्न परीक्षेला विचारले गेले होते. त्यामुळे बऱ्याच मुलांना मित्रांनो पेपरसाठी टाइम भेटला. यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न सोडवण्यासाठी मुलांना टाइम भेटला, इंग्रजी ग्रामरचे प्रश्न सोडवण्यासाठी टाइम भेटला, मराठी व्याकरण सोडवण्यासाठी टाइम भेटला, जनरल नॉलेजचे प्रश्न सोडवण्यासाठी टाइम भेटला. तर यामध्ये मित्रांनो जास्त टाइम भेटला यावर्षी. आणि यावर्षी काय झालं 2023 मध्ये कोणकोणत्या शिफ्टला पेपर सोपा होता आणि कोणकोणत्या शिफ्टला मित्रांनो पेपर हार्ड सुद्धा होता. आणि 2018च्या परीक्षेचा जो पेपर होता मित्रांनो हा एकदम हार्ड होता. ठीक आहे, हाय लेवलचा पेपर होता. आणि 2018 मध्ये मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग होती आणि 2023 मध्ये निगेटिव्ह मार्किंग नव्हती. तर या कारणानंच मित्रांनो वनरक्षक भरतीचा कटअप वाढणार आहे लेखी प्लस ग्राउंडचा 200 पैकी. तर 2018 मध्ये जे कॉम्पिटिशन होती तर 2018 मध्ये टोटल 6 ते 7 लाख मुलांनी फॉर्म भरला होता आणि 2023 मध्ये जे फॉर्म मुलांनी भरला तर तो जवळपास 4 ते 4.5 लाख मुलांनी फॉर्म भरला. तर 2018 मध्ये जो कटअप लागला होता ओपन कॅटेगरीचा लेखी प्लस ग्राउंडचा 200 पैकी, तर ओपन कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा 115 ते 123च्या दरम्यान लागला होता आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कमी लागला होता, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त लागला होता. काहून ज्या ठिकाणी जागा जास्त होत्या त्या ठिकाणी फॉर्म कमी आले होते त्या ठिकाणी, आणि ज्या ठिकाणी जागा कमी होत्या त्या ठिकाणी जास्त फॉर्म आले होते. या कारणाने कमी जास्त कटअप लागला होता 2018चा. आणि महिला उमेदवारांचा त्यापेक्षा 10 मार्कांनी कमी लागला होता. आणि अदर कॅटेगरी जे आहे 2018चा जो कटअप तुम्हाला सांगत आहे, तर अदर कॅटेगरी जसं OBC कॅटेगरी झालं, त्याचबरोबर NT झालं, VJ झालं, SBC झालं, EWS कॅटेगरी झालं, तर या कॅटेगरीचा जो कटअप आहे तर या कॅटेगरीचा जो कटअप 2018चा हा फक्त 200 पैकी 110 ते 118च्या दरम्यान मुलांचा त्यावेळेस सिलेक्शन झालं होतं फायनल. तर 110 ते 118च्या दरम्यान लागला होता या कॅटेगरीचा. OBC झालं, NT झालं, VJ झालं, SBC झालं, EWS झालं. तर 110
110 ते 18पर्यंत लागला होता 2018चा. तर त्यानंतर SC ST कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे 2018चा, तर SC ST कॅटेगरीचा 2018मध्ये जो कट ऑफ लागला होता तर तो लागला होता. तर 2018चा SC ST कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा 200 पैकी 110 ते 115च्या दरम्यान लागला होता फायनल. तर एवढा सेफ झोन होता 2018मध्ये. आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त सुद्धा लागला होता, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कमी सुद्धा लागला होता. त्याचं कारण होतं ज्या ठिकाणी कमी जागा त्या ठिकाणी जास्त फॉर्म आले होते आणि ज्या ठिकाणी जास्त जागा त्या ठिकाणी कमी फॉर्म आले होते, त्यामुळे कमी जास्त कट ऑफ यावेळेस लागला होता 2018मध्ये. तर 2023मध्ये मित्रांनो फायनल कट ऑफ किती लागणार आहे महिला उमेदवारांचा आणि पुरुष उमेदवारांचा SC ST OBC WS NT VJ ओपन SBC या सर्व कॅटेगरीचा, तर तुम्हाला आताच सांगून देतो मित्रांनो यावेळेस कट ऑफ वाढणार आहे. तर त्याचं कारण मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं आहे. तर यावर्षी 2023मध्ये मित्रांनो कट ऑफ किती लागणार आहे, लेखी प्लस ग्राउंडचा कट ऑफ किती लागणार आहे आणि सेफ झोन किती असणार आहे, फायनल सिलेक्शन घेण्यासाठी तुम्हाला किती मार्क घ्यावं लागणार आहे ते तुम्हाला सांगून देतो. तर पहा, तुम्ही जर ओपन कॅटेगरीचे मुलं असाल तर ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा 200 पैकी 150 ते 160च्या दरम्यान लागू शकतो. आणि महिला उमेदवारांचा जो कट ऑफ आहे ओपन कॅटेगरीचा तर तो यावेळेस लागू शकतो मित्रांनो 140 पर्यंत लागू शकतो ओपन कॅटेगरीचा 200 पैकी. त्यानंतर अदर कॅटेगरी जसं OBC कॅटेगरी झालं, EWS झालं, NT झालं, VJ झालं, SBC झालं, EWS झालं. तर या कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तर या कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा मित्रांनो 140 ते 150च्या दरम्यान लागणार आहे पुरुष उमेदवारांचा 200 पैकी. ठीक आहे, तर 200 पैकी लेखी प्लस ग्राउंडचा पुरुष उमेदवारांचा 140 ते 150च्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे. आणि महिला उमेदवारांचा यावर्षी 130 पर्यंत लागणार आहे. ज्या अदर कॅटेगरी आहे जसं OBC झालं, EWS झालं, NT VJ SBC या कॅटेगरीच्या महिला उमेदवार आहेत तर यांचा जो कट ऑफ आहे हा 130 पर्यंत लागण्याची जास्त शक्यता आहे. त्याचबरोबर SC ST कॅटेगरी SC कॅटेगरी आहे तर SC कॅटेगरीचा कट ऑफ किती लागणार आहे 2023मध्ये. तर SC कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा जो कट ऑफ आहे हा 130 ते 140 दरम्यान लागणार आहे 200 पैकी लेखी प्लस ग्राउंडचा. तर 130 ते 140च्या दरम्यान मित्रांनो लागण्याचे जास्त चान्सेस आहे. ठीक आहे, तर तुम्ही जर SC कॅटेगरीचे असाल तर पुरुष उमेदवारांचा 130 ते 140च्या दरम्यान लागणार आहे. आणि महिला उमेदवार जर SC कॅटेगरीचे असाल तर यापेक्षा 10 मार्क कमी पकडून चला. तर SC कॅटेगरीचा 120 पर्यंत फायनल कट ऑफ लागणार आहे लेखी प्लस ग्राउंडचा. त्यानंतर तुम्ही जर ST कॅटेगरीचे असाल तर ST कॅटेगरीचा 200 पैकी जो कट ऑफ लागणार आहे पुरुष उमेदवारांचा लेखी प्लस ग्राउंडचा, तर ST कॅटेगरीचा 120 ते 130च्या दरम्यान लागण्याची शक्यता. आणि महिला उमेदवार जर तुम्ही ST कॅटेगरीचे असाल तर 110 पर्यंत किंवा 115 पर्यंत लागू शकतो महिला उमेदवारांचा ST कॅटेगरीचा 200 पैकी. तर एवढाच मित्रांनो फायनल कट ऑफ लागणार आहे. एक तर कट ऑफ थोडासा कमी होऊ शकतो किंवा मग थोडासा जास्त वाढू शकतो 5 मार्कानं म्हणा. ठीक आहे, तर हा मित्रांनो माझा वैयक्तिक मत आहे मित्रांनो, ह्या अंदाजे कट ऑफ आहे. आणि हा जो व्हिडिओ होता हा अभ्यासपूर्ण व्हिडिओ होता. आणि वनरक्षक भरतीमध्ये सर्वात जास्त मुले हे मित्रांनो रनिंगमध्ये कटणार आहे. तुम्हाला जरी वाटत असेल की एवढा कट ऑफ नाही लागणार आहे, हा खूप कमी झाला, तर वनरक्षक भरतीमध्ये रनिंग मित्रांनो फिजिकल एकदम टफ आहे. वनरक्षक भरतीसारखं फिजिकल कोणत्याच भरतीचं नाही आहे. तर 5 किलोमीटर रनिंग हे तुम्हाला 17 मिनिटामध्ये मारली तेव्हाच तुम्हाला 80 गुण पडणार आहे. पहिल्या उमेदवारांसाठी 3 किलोमीटर रनिंग आहे 12 मिनिटामध्ये. ठीक आहे, तर वनरक्षक भरतीचा ग्राउंड खूप टफ आहे. तुमचा जर 1 मिनिट जरी यामध्ये जास्त झाला तर तुमचे 10 मार्क मायनस होणार आहे, एक लक्षात ठेवा. आणि सर्वात जास्त मुले रनिंगमध्येच कटणार आहे. तर आतापासून मित्रांनो प्रॅक्टिस चांगली चालू द्या. ठीक आहे, आतापासून चांगली तयारी चालू ठेवा. ग्राउंड लवकरच मित्रांनो ग्राउंडचे तारखा येणार आहे. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वनरक्षक भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. तर ही संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.